नमस्कार. चला आज एका अशा दिवसाविषयी बोलूया ज्याला अक्षय सौभाग्याचा दिवस असंही म्हटलं जातं. एक विचार करूया. विचार करा की असा एखादा दिवस खरंच अस्तित्वात असेल जिथे आपण जे काही करू त्यात हमखास यश मिळेल. म्हणजे कुठल्याही कामाला हात लावला की ते पूर्ण होणारच, असं काहीसं वचन मिळालं तर कसं वाटेल? तर हिंदू परंपरेनुसार असा एक दिवस खरंच आहे आणि त्याचं नाव आहे अक्षय तृतीया. हा दिवस इतका शुभ मानला जातो की याला स्वयंसिद्ध मुहूर्त म्हणतात. म्हणजे कोणत्याही चांगल्या कामासाठी पंचांग बघण्याची किंवा वेगळा मुहूर्त शोधण्याची काहीच गरज नसते. आता या नावाचा अर्थ समजून घेऊया, कारण त्यातच सगळं सार दडलंय. अक्षय हा एक संस्कृत शब्द आहे आणि याचा अर्थ होतो जे कधीही कमी होत नाही किंवा जे अविनाशी आहे. आणि याच नावावरून एक श्रद्धा जोडलेली आहे की या दिवशी जे काही चांगलं काम केलं जातं किंवा एखादी नवीन सुरुवात केली जाते त्याचं फळ कधीच संपत नाही, ते कायम टिकतं, अक्षय राहतं. बरं, आता आपण एका खूप खास वर्षाबद्दल बोलणार आहोत आणि ते म्हणजे 2026. हे वर्ष खूप महत्त्वाचं ठरणार आहे, कारण या वर्षी आकाशात एक दुर्मिळ योग जुळून येतोय जो या दिवसाची शक्ती आणखी वाढवणार आहे. हो, 2026 साली अक्षय तृतीयेच्या दिवशी त्रिपुष्कर योग नावाचा एक अत्यंत दुर्मिळ खगोलीय योग जुळून येत आहे. आणि याच योगामुळे हा दिवस नेहमीपेक्षा कितीतरी पटीने अधिक शक्तिशाली आणि फलदायी ठरणार आहे. आणि हा योगाचा प्रभाव काय आहे? तर तो आहे तिप्पट. हो, अगदी बरोबर, 3x. म्हणजे या दिवशी केलेल्या प्रत्येक चांगल्या कामाचं, प्रत्येक गुंतवणुकीचं, प्रत्येक दानाचं फळ हे तिपटीने मिळणार आहे. विचार करा केवढी मोठी गोष्ट आहे ही. मग प्रश्न असा आहे की या दिवसाच्या ऊर्जेचा पुरेपूर फायदा कसा घ्यायचा? तर त्यासाठी काही पारंपरिक आणि सोप्या पद्धती आहेत ज्या आपण पाहूया. तर या दिवशी काय करता येईल? पहिलं म्हणजे शुभ खरेदी. सोनं, चांदी किंवा अगदी जवस खरेदी करणं हे घरात समृद्धी आणतं असं मानलं जातं. दुसरं दानधर्म. पाणी, फळं किंवा अन्नाचं दान केल्याने खूप पुण्य मिळतं. तिसरं म्हणजे पूजापाठ. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची मनोभावे पूजा केल्याने घरात सुख शांती नांदते. चौथं नवीन सुरुवात. नवीन व्यवसाय किंवा गुंतवणूक करायची असेल तर या दिवसापेक्षा चांगला मुहूर्त नाही, कारण फळ तिप्पट आहे. आणि पाचवं जीवसेवा. प्राणी पक्ष्यांना खायला प्यायला देणं, असं केल्याने दारिद्र्य आणि ग्रहदोष दूर होतात असं म्हणतात. खरं तर या फक्त काही पूजा किंवा विधी नाहीत, ही एक प्रकारची आध्यात्मिक गुंतवणूक आहे. एका अशा भविष्यासाठी जिथे कायम सुख, समृद्धी आणि वाढ असेल. चला आता जरा हे बघूया की 2026 सालचा हा विशेष योग नक्की कोणत्या राशींसाठी सर्वाधिक भाग्यशाली ठरणार आहे. तर जसं आपण इथे बघू शकतोय, या दुर्मिळ योगाचा फायदा काही विशिष्ट राशींना जास्त होणार आहे. म्हणजे बघा, मेष राशीसाठी आर्थिक वाढ आणि मालमत्तेचे योग आहेत. वृषभ राशीच्या लोकांना सुखसोयींमध्ये वाढ दिसेल, तर सिंह राशीसाठी प्रमोशनची शक्यता आहे. वृश्चिक राशीने गुंतवणूक केली तर यश नक्की आहे आणि धनु राशीसाठी तर उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. तर मग या सगळ्या चर्चेचं सार काय आहे? या दिवसामागचं मूळ तत्वज्ञान काय आहे? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की हा दिवस म्हणजे चांगल्या कर्मांमध्ये केलेली एक गुंतवणूक आहे. आणि ही अशी गुंतवणूक आहे जिच्यावर मिळणारा परतावा कधीही न संपणार आहे. आणि म्हणून जाता जाता स्वतःसाठी एक प्रश्न: जर आपल्या आयुष्यातला एखादा दिवस आपल्या संपूर्ण भविष्यावर कायमचा परिणाम करणार असेल, तर त्या दिवशी आपण नक्की कोणतं काम करायला निवडाल यावर विचार नक्की करा.